नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या भागामध्ये तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. प्रेक्षक हो, आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे परराष्ट्र धोरण आणि भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काळानुरूप झालेले बदल याबद्दल. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत, आपल्यामध्ये उपस्थित आहेत चंद्रशेखर नेने सर. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सरांनी कॉर्पोरेट जगतामध्ये उपाध्यक्ष किंवा मुख्य माहिती अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम केलं आहे. IT आणि एंटरप्राइजेस मॅनेजमेंटवर सल्ला देणारे स्वतंत्र कॉर्पोरेट सल्लागार म्हणून सर कार्यरत आहेत. इतिहासाची आवड आणि त्यातून केलेला अभ्यास यामुळे मराठ्यांचा इतिहास, परराष्ट्र धोरण, स्टेट फायनान्स, भूराजकारण इत्यादी विषयांवर सरांनी अनेक सार्वजनिक व्याख्याने दिली आहेत. याशिवाय या विषयांवरील तज्ज्ञ म्हणून विविध दूरचित्र वाहिन्यांवरही सरांना आमंत्रित केलं जातं. विविध वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये विविध विषयांवरती सरांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या मुंबईतल्या 2 कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर मीडिया विद्यार्थ्यांसाठी विविध विषय सर शिकवत आहेत. जून 2018 मध्ये मुंबई विद्यापीठातून 3 वर्षांचा LLBचा अभ्यासक्रम सरांनी पूर्ण केला असून इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयात त्यांचं स्पेशलायझेशन आहे. वाचन, प्रवास करणं, भाषा शिकणं, अभ्यास, स्कुबा डायव्हिंग आणि योगा, ओरिगामी, चित्रकला यासारख्या विषयांमध्ये सरांना अत्यंत उत्कृष्ट रुची आहे. चंद्रशेखर नेने सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपल्याला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकगणांना नूतन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपल्या देशाच्या एकूण भविष्याकरता अतिशय उज्ज्वल आणि आशादायी आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. सर, याच विश्वासाला पुढे घेऊन जात प्रश्नांना सुरुवात करूया. आणि पहिलाच प्रश्न की कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण ज्या वेळेला म्हटलं जातं ते नेमकं काय असतं आणि मुख्यतः आपल्या देशामध्ये असणारा किंवा आपल्या देशाचा इंटरेस्ट नेमक्या कोणत्या विषयांमध्ये आहे, एवढ्या पुरतच हे परराष्ट्र धोरण मर्यादित असतं का त्याच्याही पलीकडे अजून काही पैलू त्याच्यामध्ये समाविष्ट असतात? याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा. बरोबर. जेव्हा नेशन स्टेट ही संकल्पना आली, म्हणजे एक राष्ट्र, त्या राष्ट्रात राहणारे राष्ट्रिक हे सगळे नागरिक आहेत, तेव्हा अर्थातच त्या राष्ट्राचे इतर राष्ट्रांच्या बरोबर होणारे संबंध आणि त्यांचे व्यवसाय, त्यांचे हेवे दावे, त्यांच्या इतर राष्ट्रांशी असणारे आणखीन काही त्यांची माणसं तिथे आहेत का, इतर राष्ट्रांचे नागरिक तुमच्याकडे आहेत का, या सगळ्याकडे एक वेगळा आयाम म्हणून बघण्याची सुरुवात झाली. खूप आधीपासून परराष्ट्र धोरण हा विषय अभ्यासाचा आहे. अगदी महाभारत कालीन तुम्ही म्हटलं तरी सुद्धा त्यावेळेला कौरव पांडव हे भारत देशातच असले तरी ती वेगळी वेगळी राष्ट्रिक होती. पांचाल होते, मद्र होते, वेगळे वेगळे देश होते आणि त्यांनी आपापसात करायच्या ज्या इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणू, म्हणजे एकमेकांमधला संवाद किंवा विसंवाद त्या अर्थाने, त्याचा अभ्यास हा त्या काळापासून चालत आलेला आहे. आणि भारताला त्या दृष्टीने एक अतिशय समृद्ध परंपरा परराष्ट्र धोरणाची लाभलेली आहे. परराष्ट्र धोरणामध्ये एक चित्र आणि एक सूत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं सूत्र जेव्हा जेव्हा विसरलं जातं तेव्हा देशावरती काहीतरी मोठं संकट आलंय असं आपल्याला बघण्यात येईल. एक फार सुंदर वाक्य आहे की परराष्ट्र धोरणात राष्ट्रांच्या संबंधांमध्ये काहीही गोष्ट कॉन्स्टंट किंवा निश्चित किंवा कायमची नसते. राष्ट्रांचे एकमेकांशी संबंध, मित्रत्व किंवा शत्रुत्व हे कायम कधीही नसतात. कोणचंही राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी कायम मित्र नसतं, कायम शत्रू नसतं. हा, पण एक गोष्ट मात्र कायम असते, त्या राष्ट्राचे हितसंबंध मात्र कायम असतात. म्हणजे राष्ट्रहित सर्वोपरी असा जेव्हा विचार होतो तेव्हा परराष्ट्र धोरण हे अधिक उत्तम रीतीने राबवलं जाण्याची शक्यता असते. ज्या क्षणी आपलं राष्ट्रहिताचं भान सुटतं आणि आपण काहीतरी जगाचं कल्याण करायला चाललोय किंवा अमुक राष्ट्राचा आपण निपात करायला चाललोय अशा विचाराने जेव्हा धोरण आखलं जातं तेव्हा ते धोरण निश्चितपणे तुमच्या राष्ट्राला आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा गाळात नेणारं ठरतं. मग तुम्हाला सगळ्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रांचं एकमेकांशी जे इंटरॅक्शन चाललंय त्याच्या गोष्टी उलगडून सांगता येतात. तुम्हाला अनेक कोड्यांचा सुद्धा उलगडा होतो. बरेच जण लोक विचारतात की एकीकडे आपण चीनशी भांडण काढलंय पण चीनशी आपला प्रचंड मोठा व्यापार आहे, तर हे कसं काय? तर या सगळ्या गोष्टींची उकल जी आहे ती या एका सूत्रानुसार होते की आज माझ्या राष्ट्राला काय हवंय, त्याकरता काय मिळतंय, ते जर आपण नीट केलं तर आपलं राष्ट्र धोरण हे योग्य रीतीने चाललंय असं आपल्याला धरून चालता येतं. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20च्या वेळेला केलं
की नुसतं माझ्या राष्ट्राचं हित इथे आम्ही थांबलो नाही, सगळं विश्व हेच एक कुटुंब आहे असं जेव्हा धरलं, तेव्हा वसुदैव कुटुंबकम ही वृत्ती आली. आणि वसुदैव कुटुंबकांमध्ये सगळ्यांचंच हित झालं तर चांगलं. परंतु त्या सगळ्यांच्या मध्येही माझा देश, माझे लोक, माझा धर्म, माझा विचार, माझं तत्वज्ञान, माझ्या देशाचं जे संस्कृती आहे ते सगळं सर्वोपरी आहे. हा विचार सोडून चालत नाही. हा विचार ज्या ज्या वेळी सुटला, ते आपण पुढ्यात ओघाने येणारच आहे, त्या त्यावेळी देशावरती प्रचंड मोठी संकट आली. सर, म्हणजे ज्या वेळेला परराष्ट्र धोरण ठरवलं जातं किंवा त्याच्यावरती हा विचार केला जातो, तर त्याच्यामागे उद्दिष्ट किंवा ध्येय नेमकी काय असतात? हा आता परराष्ट्र धोरण हे वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्स मध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या आयामांमध्ये बघायला लागतं. एक म्हणजे राष्ट्राचं संरक्षण किंवा राष्ट्राची उन्नती. आता उन्नती दोन प्रकारे होते. संरक्षित राष्ट्राचीच उन्नती होऊ शकते हे नेहमी लक्षात घ्या. राष्ट्र जर सबळ नसलं तर ही सगळी उन्नती मातीमोल आहे. त्यामुळे राष्ट्र समर्थ व्हायला हवं. समर्थ कशाने होतं? उत्तम शस्त्रास्त्र, उत्तम सैनिक, राष्ट्रिकांचं मनोबल आणि आपल्या राष्ट्रातल्या नागरिकांचा एकमेकांशी असलेला सुसंवाद हा त्या राष्ट्राला समृद्ध आणि समर्थ करतो. त्यामुळे ते आपलं पहिलं आयाम असलं पाहिजे की राष्ट्र समर्थ झालं पाहिजे. समर्थ होण्याकरता समृद्धी आवश्यक आहे. त्यामुळे समृद्धी सुद्धा राष्ट्रामध्ये सगळ्या तऱ्हेने आली पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या की तिसरी गोष्ट अशी येते की राष्ट्रामध्ये जे लोक राहतात त्यांच्यामध्ये एकजिनसत्व आलं पाहिजे. भारत हा एक फार विलक्षण देश आहे. तुम्ही एखादा कुठलाही युरोपातला देश घ्या, जर्मनी घ्या, फ्रान्स घ्या, इटाली घ्या, त्या देशांमध्ये आपोआपच एकजिनसत्व असतं. कारण त्या देशातल्या लोकांचा धर्म एक असतो, भाषा एक असते, संस्कृती एक असते, इतिहास एक असतो. त्यांचे शत्रू एकाच प्रकारचे असतात, त्यांचे मित्र एकाच प्रकारचे असतात. सर्वसाधारणपणे कायमी नसतं हे मी मगाशी सांगितलंच. परंतु भारत हा विलक्षण आहे. पण संस्कृती आमची एक आहे. आणि हा संस्कृतीचा प्रवाह लक्षात ठेवा, हे फार लोक विसरतात. गेल्या 7,000 वर्षापासून अव्याहत चालत आलेला आहे. त्याच्या आधी सुद्धा कितीतरी मोठ्या संस्कृती होऊन गेल्या. ग्रीक होऊन गेली, इजिप्शियन होऊन गेली, बॅबिलोनियन होऊन गेली. अशा तऱ्हेतऱ्हेच्या संस्कृतींमध्ये तुम्ही पाहिलं तरी त्यांचा स्वभाव खंडित झालेला आहे. इजिप्शियन संस्कृती आता फक्त पिरॅमिड आणि ममींच्याच रूपात आपल्याला दिसते. प्रत्यक्ष इजिप्शियन कोणी संस्कृतीचा आहे आपल्याला दिसत सुद्धा नाही. ग्रीक संस्कृतीमध्ये आर्किओलॉजी दिसते. परंतु भारतीय संस्कृती इज अ लिव्हिंग संस्कृती. अरविंदांनी फार सुंदर म्हटलं होतं की मदर इंडिया इज नॉट जस्ट अर्थ, इट्स ए गॉड हेड. ही देवभूमी आहे, ही नुसती माती नाही आहे. तर तो देवभूमीचा अव्याहत जो प्रवाह चाललाय त्या प्रवाहाला दुर्लक्ष करून त्याला अनुल्लेखून कुठल्याही तऱ्हेचं परराष्ट्र धोरण जर आखलं गेलं तर त्याची सगळी परिणती सर्वनाशात होते. ती परिणती आपल्या इथे तशी झालेली आहे. कारण स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या इथे जे परराष्ट्र धोरण आलं त्याच्यावरती प्रचंड मोठा डाव्या विचारसरणीचा पगडा होता. पंतप्रधान नेहरूंना डाव्या विचारसरणींनी एका अर्थाने भारलेलंच होतं. आणि विश्व हे कुटुंब वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप केल्या. परंतु त्याच्यासाठी एक समर्थ राष्ट्र झालं पाहिजे हा मात्र विचार त्यांनी मनाशी घेतला नाही. आणि याच्यानंतर समृद्धी ही केवळ शस्त्रास्त्रांनी येत नाही. समृद्धी ही एकजिन्सीकरण नागरिकांचं होणं आणि पैसा. अर्थस्य पुरुषो राजा, सगळ्याच्या सुरुवातीला तर पैसा आहे. तो पैसा कसा मिळतो? पैसा व्यापारातनं मिळतो. मी मागे एका ठिकाणी सांगितलं होतं की प्रत्येक देशाचा एक डीएनए असतो. डीएनए म्हणजे काय? की जर्मनीचा डीएनए म्हणजे उत्तम प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग. हे त्यांच्यात ती शिस्त आणि ते मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या रक्तात मुरलेलं आहे. त्यामुळे जर्मनी ही स्टँडर्डाइज कंट्री आहे. स्वित्झर्लंड त्याच भागात आहे. बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये आपल्याला तसं पाहायला मिळतं. पण भारताचा डीएनए हा व्यापार आहे. कारण भारत वॉज अ ग्रेट ट्रेडिंग नेशन. आपल्या इथल्या वस्तू ज्या परदेशी लोकांना हव्यात त्या विकायच्या, त्याच्या बदल्यात सोनं घ्यायचं. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी परदेशांनी विचारलं तेव्हा कळलं की आपल्याला काही नकोच आहे. अहो सगळं तिथे मिळतं. नाना रत्ना वसुंधरा आपण ज्याला म्हणतो. या देशात सगळी वातावरण, इथे वाळवंट आहे, इथे हिमप्रदेश आहे, इथे उत्तम जंगल आहेत, इथे पावसाळी प्रदेश आहे, इथे दलदलीचे प्रदेश आहे. तऱ्हेतऱ्हेचे धान्य इथे निर्माण होतात. तऱ्हेतऱ्हेचे बॉटनी ज्याला म्हणतो, म्हणजे तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती इथे आहेत, प्राणीजन आहे, समृद्ध निसर्ग आहे. आणि लोकांना त्या निसर्गातनं आपल्याला काय पाहिजे म्हणून आपलं काय, आपला सर्वात मोठा एक्सपोर्ट होता मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे पदार्थ म्हणजे दालचिनी, लवंगा, मिरी या गोष्टी या युरोपात व्हायच्या नाहीत. त्यामुळे त्या द्यायच्या. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय हवं? आम्हाला सोनंच हवं. त्यामुळे प्रचंड सोनं या देशात गोळा होत होतं. त्यामुळे देशाचा जीडीपी, देशाची समृद्धी इतकी चांगली होती त्यावेळेला की लोक समाधानाने सुखाने राहत होते. आणि म्हणूनच तेवढं तत्वज्ञान आलं हो.
तुम्हाला दोन वेळची खायची भ्रांत असते तेव्हा कोणालाही राम आठवत नाही, त्यांना पोळीच आठवते. विवेकानंदांनी सांगितलं होतं, भुकेल्या माणसाला राम हा पोळीच्या रूपातच दिसू शकतो, बाकी त्याला रामाशी काही संबंध नसतो. मी मुद्दाम रामाचं उदाहरण घेतलंय कारण 22 तारखेला राम जन्मभूमीचं पुन्हा अनावरण व्हायचंय, तिथे रामलल्लाचा स्थापना व्हायची आहे. राम हा धर्माचा अभिनिवेश सोडून राम ह्या देशाचा आत्मा आहे, हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की राम देशात जर राम नसला तर कशातच राम नाहीये असं आपल्याला म्हणता येईल. आणि हाच विचार जयशंकर आपले जे परराष्ट्रमंत्री अत्यंत एबल असे जे परराष्ट्रमंत्री त्यांनी नवीन पुस्तक लिहिलंय, त्याच्यात भारत हा विषय काढलेला आहे. इंडियातनं आपल्याला भारतात यायचंय आणि ते आपलं मूळ आहे. ट्रेडिंग जसा आपला DNA तसा अनेक कल्चर एकत्र सुखासमाधानाने गुण्यागोविंदाने नांदवून घेणं हा सुद्धा आपला गुण आहे. त्या दोघांचा वापर करून या दोन्ही गोष्टींनी आपण आपला तर फायदा करूनच घेऊ, पण जगाचा सुद्धा फायदा याने होईल. हे G20 मध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या जगाला दाखवून दिलं की तुम्ही सुद्धा भांडत बसलात तर नुकसान तुमचंच होतं. एक उदाहरणच घेऊ आपण, युक्रेनची लढाई सध्या चालू आहे किंवा हमास आणि इस्रायलची लढाई चालू आहे. अहो, याच्यात कोण मरतायत तुम्हाला लक्षात आलं का? युक्रेनच्या लढाईत दोन्ही बाजूचे रशियनच लोक मरतायत. हमासच्या लढाईत दोन्ही बाजूचे मध्य पूर्वेतलेच लोक मरतायत किंवा पश्चिम आशिया आपण त्यांना म्हणू. इस्रायली ज्यू आणि हमासचे जे फिलिस्तिनी लोक आहेत त्यांचा वंश एकच आहे. पण तुम्ही एकमेकांना मारून काय मिळवलं? तर शस्त्र व्यापार जो करतात त्यांना फायदा तुम्ही करून दिला आणि एकमेकांचं मात्र तुम्ही नुकसान केलं. असं होऊ नये याच्याकरता दोन गोष्टी आवश्यक असतात. भारताची परराष्ट्र नीती आता ज्याला इंग्लिशमध्ये असर्टिव्ह म्हणतात, म्हणजे ठासीवपणे आपल्या धमक असल्याप्रमाणे आपल्याला जे करायचे ते या प्रकारे करायचंय असं आपण ठासून सांगू शकतो आणि त्याचे आपल्याला आता परिणाम दिसायला लागलेत. पुतीन सारखे जे इतर लोकांना जुमानत नाहीत ते आपल्या परराष्ट्र मंत्री गेले असताना त्यांना राष्ट्राध्यक्ष इतका चांगला मान पुतीननी जयशंकर यांना दिलेला आहे. भारताचं इंडियन ओपिनियन मॅटर्स ज्याला आपण म्हणतो ना, भारत काय मत घेतो तो विचारात घेण्याची जगाची आता एक प्रकारची भूमिका झालेली आहे. त्याचं कारण भारत आर्थिकदृष्ट्या समर्थ आहे आणि महत्वाचं म्हणजे अन्नधान्य दृष्ट्या जगामध्ये दुष्काळ आहेत तेव्हा भारतामध्ये अन्नाचा सुकाळ आहे. अहो, त्यांना खायला कोण देणार? आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी आतापर्यंत आमच्या सुद्धा कोणाच्या लक्षात आली नव्हती, की भारत मेडिकली इतका पॉवरफुल झालाय की सगळ्या जगाला वॅक्सिन पुरवलं हो आपण. तेव्हा भारताला डावलून आता कोणालाही पुढे जाता येत नाही, हे तर जवळजवळ नक्कीच झालेलं आहे. असं अ, परराष्ट्र धोरण चांगलं केलं की कसं आपण देशाला वरती नेऊ शकतो. आणि आम्ही श्रीमंत होतोच आहे, आम्ही काही गरीब थोडी राहणार आहोत. तसं सर, आता तुम्ही उल्लेख केलात की आताच्या काळामध्ये भारताचं नेमकं स्थान काय आहे परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने सुद्धा, इतर बरोबर जगाच्या दृष्टीने. पण अगदी सुरुवातीला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंचशील असेल किंवा मग अलिप्ततावादी अशा पद्धतीची काही बरोबर धोरणं भारताने त्यावेळेला अंगीकारलेली होती. तिथपासून सुरू बरोबर झालेला प्रवास इथपर्यंत कसा काय येऊन ठेपला, याचा एक थोडासा इतिहास, त्याचा मागोवा आपण जरूर घेऊ शकता? जरूर. या सगळ्याला आपण 7 वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये विभाजित करू शकतो. पहिला कालखंड, आता एक लक्षात घ्या, हा भारताचं परराष्ट्र धोरण स्वतंत्र होईपर्यंत तर ब्रिटिशच चालवत होते. आणि ब्रिटिश लोक, इंग्रज लोक हे धोरण कशा करता चालवायचे, तर इंग्रजही राष्ट्राची भरभराट होण्याकरता चालवायचे. त्यांनी आपल्याला रेल्वे दिल्या, आपण सगळ्यांना सांगतो वा ब्रिटिशांनी रेल्वे दिल्या, पोस्ट दिलं, तार खातं दिलं. अहो, ते सगळं त्यांच्या सैन्याची हालचाल सहज करता यावी. भारतीयांनी जर उठाव केला 1857 नंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की भारतांनी उठाव केला तर आपली काही खैर नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वेने ते सैनिक न्यायचे. हे आपल्याला कोणी सांगत नाही. सैनिककरता रेल्वे होती, त्याने माणसं गेली तर सैनिक काही 24 तास जात असतात, त्याकरता त्यांनी केलं. आणि परराष्ट्र धोरण ब्रिटिश धार्जिनच होतं त्यावेळेला. आपले जे पहिले पंतप्रधान आले, जवाहरलाल नेहरू, त्यांच्यावरती ब्रिटिशांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. ते सांगायचेच, मी जन्माने जरी हिंदू असलो, हिंदू तरी सुद्धा संस्कृतीने मुसलमान आहे. आणखीन माझं ऍडमिनिस्ट्रेशन पालन पोषण हे युरोपने केलेलं आहे. त्यामुळे युरोपियन विचार, युरोप म्हणजे तेव्हाचं ब्रिटनच, कारण ब्रिटन हे जिथं राष्ट्र होतं, त्यांनी दुसरं महायुद्ध जिंकलेलं होतं. तर त्यांना जे बरं वाटेल तेच आपण करायचं. त्यांना वाटलं की गिलगिट बाल्टिस्तान पाकिस्तानकडे जावं, तर आपण तिकडे कानाडोळा करून ते सहज जाऊ दिलं. हा अक्षरशः अक्षम्य अपराध होता, पण तो आपण केला. त्यांना वाटायचं की पाकिस्तान आणि भारत या दोघांना एकच सेनाधिकारी असावा. तेव्हा सुरुवातीला तो एकच सेनाधिकारी पाकिस्तान आणि भारत होता. जगात असं कधीही झालेलं नाही की दोन राष्ट्रांचं युद्ध चाललंय आणि दोन्हींचा सेनाधिकारी एकच आणि तोही इंग्रज आहे.
त्यामुळे इकडची माहिती तिकडे, तिकडची माहिती इकडे, खूप खूप गोष्टी झाल्या. मग त्याच्यातनं नेहरूंवरती आणखीन प्रभाव जो होता तो डाव्या लोकांचा होता. पण हॅरॉल्ड लास्की म्हणून तिथे जो डावा प्रोफेसर होता त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्यावरती प्रचंड प्रभाव त्यांचा होता. आणि त्यांच्याच बरोबर त्यांनी कृष्ण मेनन सारखी आणखीन काही 4 माणसं टाळकी गोळा केली, जी पण डावीच होती. आणि त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की भारताला डाव्या दिशेला घेऊन जायचं. आणि म्हणून काय करायचं, समाजवाद आणायचा. समाजवाद आणला की नॅशनलायझेशन करायचं. मी जे मगाशी सांगितलं ना, भारताचा डीएनए ट्रेडिंग होता तोच मारून टाकला. आणि केलं काय, तर शब्दांचे बुडबुडे निवळ, पंचशील. आता पंचशील वगैरे किती उदात्त गोष्टी आहेत, अहो पण जगात उदात्त गोष्टींनी काम होत नाही. त्या पंचशिलाचे कागद बांडुंग परिषदेमध्ये एवढी घोषणा झाली, पंडित नेहरूंना जगाने नावाजलं की वा वा किती छान आला हा मनुष्य, आपल्याला सगळ्यांना सांगितलं. आणि 1962 मध्ये ते कागद टरकावून चीनने आपल्यावरती हल्ला केला, अपमानास्पद पराभव आपला झाला. तेव्हा कळलं पंचशील वगैरे केळाच्या डब्यात टाकण्याच्या लायकीचं आहे, तुमच्यात शक्ती नसली तर. शक्ती असली तर हे सगळं ठीक आहे, तुमच्यात शक्ती नव्हती ही खरी गोष्ट होती. मग 62 ते 70चा जो कालखंड आहे त्याला फ्रॅक्चर्ड इयर्स म्हणतात. म्हणजे देशात प्रचंड विसंवाद निर्माण झाला होता. शास्त्रीजींनी आपल्याला 65चे युद्ध जिंकून दिलं खरं, पण त्या जिंकण्यामध्ये आपल्याला खूप कष्ट पडले, कारण आपण शस्त्रास्त्राच्या दृष्टीने कमजोर होतो. आपण मैत्री संबंध सुद्धा जोपासले नव्हते. रशियाशी आपली मैत्री होती पण शस्त्र काही फार त्यांच्याकडनं घेतले नाही. पाकिस्ताननी एक वेगळीच वाट चोखाळली होती. ते ब्रिटनचे कायमचे अंकित होते. अमेरिकेची त्यांनी मैत्री केली. सेंटो नावाचा जो करार होता त्याच्यात ते सहभागी झाले आणि शस्त्र त्यांना सगळी उत्तम उत्तम मिळत गेली. त्यामुळे 65चे युद्ध जिंकायला आपल्याला खूप प्रयास पडले. ते सुद्धा आपण लाहोरवर आक्रमण केलं म्हणून आपण ते युद्ध जिंकलो, नाहीतर काश्मीरमध्ये आपली पंचायतच झालेली होती. ते झाल्यानंतर मात्र शास्त्रीजींचं दुर्दैवाने निधन झालं. पुढच्या 10 तारखेला त्यांचा पुण्यतिथीच आपल्याला आहे. त्या निधनानंतर इंदिरा गांधी राज्यावर आल्या आणि त्यांना आपल्या वडिलांच्या चुका पण दिसत होत्या. त्यामुळे त्यांनी थोडा आपला, मग तेव्हा त्यांचे ऍडवायझर्स होते ते सगळे वडिलांचे डावे ऍडवायझर होते. त्यांना लक्षात आलं होतं की या नीतीने आपण गेलो तर आपलं म्हणजे सत्यानाशच होणार आहे, म्हणून त्यांनी बदलायची सुरुवात केली. त्या बदलाचं आपल्याला जे प्रतिबिंब दिसलं ते 71च्या लढाईत दिसलं. 71च्या लढाईत आपण पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. इतकंच नव्हे तर पाकिस्तानचे 2 तुकडे केले. तिथे सुद्धा इंदिरा गांधींच्या वरती असलेला जो पूर्वीचा प्रभाव होता, नेहरूवियन गांधीयन, त्या प्रभावाखाली ते 93,000 युद्धकैदी आपण उगाच घरात आणून पोचले आणि पाकिस्तानला फुकट देऊन टाकले. तेव्हा बांगलादेशची लोक, तेव्हा पूर्व पाकिस्तान, ती लोक म्हणत होती की हे आमचे गुन्हेगार आहेत, यांना आमच्या ताब्यात सोपवा. खरोखर एक माझ्या मनात विचार येतो की त्यावेळेला या सगळ्या युद्धकैद्यांना जर बांगलादेशच्या ताब्यात सोपवलं असतं तर बांगलादेशच्या लोकांनी त्यांची चटणी उडवली असती, पाकिस्तान कायमचा पंगू झाला असता आणि बलुचिस्तान वाचला असता. परंतु 70 ते 89 आयडिया ऑफ पॉवर असं युग त्याला आपण म्हणू शकतो, की तेव्हा पॉवर काय हे लक्षात यायला लागलो आणि पॉवर गोळा करण्याचे प्रयत्न चालले होते, पण ते अर्धवट होते प्रयत्न. कारण आपण तेव्हा 71 मध्ये इंदिरा गांधी एक मात्र चांगलं केलं होतं, त्यांनी रशियाशी करार केला होता, 20 वर्षाचा मैत्री करार जो होता. त्या करारामुळे भारताची लष्करी बाजू थोडी तरी मजबूत झाली. त्यामुळे अमेरिकेला तिथे भारताशी काही फार जास्ती, पाकिस्तानला वापरून सुद्धा फार जास्ती भारताचा गोंधळ करता येईना. परंतु तिथपासून 89 पर्यंत आपण हळूहळू हळूहळूच पुढे येत होतो. तोपर्यंत सुद्धा आपल्यात शक्ती तेवढी आलेली नव्हती. आणि 89 मध्ये रशियाचं विघटन झाल्यानंतर आपला एक मित्रच गेला हो. युनिपोलर जग झालं, एकध्रुवीय जग झालं, तेव्हा आपल्याकडे कोणी मित्र नव्हता. 89 ते 91 हा आपला अत्यंत कठीण कालखंड होता, कारण त्या कालखंडामध्ये आर्थिक बाजू प्रचंड कमकुवत झाली होती. अजून आपली इंदिरा गांधी ते नॉन अलाइन मुवमेंट वगैरे सगळं केलं, तो नेहरूंचा वारसा होता. पण नॉन अलाइन मुवमेंट एक मला पुन्हा त्याबद्दल सांगायचं आहे की 70 दुर्बळांनी एकत्र येऊन, म्हणजे 70 कोकरांनी येऊन एक युनियन फॉर्म केली म्हणून वाघ आणि सिंहांशी लढता येत नाही हेच आपण विसरून गेलो होतो. हे नॉन अलाइन वगैरे कोण होते, आपल्याकडे थोडे तरी पैसे होते, बाकीचे अक्षरशः भिकारी देश आपण गोळा केले होते. त्यांच्या देशाला काही किंमत नव्हती, त्याच्यातनं काही घडणार नव्हतं. नाम नाम करत, बरं अमेरिका, रशिया, चीन हे आपल्याला खेळवत होते हो. तुम्ही नामचा एक खेळ खुळखुळा तुमच्या हातात दिला होता, तो वाजवत बसा, बाकी आम्ही तुमचं सगळं सत्यानाश तो करतोच आहोत. ज्याच्यातनं 91 साली मात्र भारताला खडबडून जाग आली. आणि ती जाग आली कारण आपण कर्जबाजारी इतके झालो की आपल्याला माहिती आपलं सोनं लंडनच्या बँकेत गहाण ठेवण्याची वेळ आली. तेव्हा मात्र पासे पलटले. मुख्य म्हणजे गांधी परिवाराची प्रधानमंत्री पदावरची सत्ता गेली आणि नवीन विचार करू शकणारी लोक आली. नरसिंहराव तेव्हा आले, मनमोहन सिंग नरसिंहराव यांनी आर्थिक नवीन विचार केला. आणि तेव्हा सुद्धा परराष्ट्र धोरणाचा विचार नवीन होत नव्हता,
परंतु आर्थिक विचार नवीन केल्यानंतर हळूहळू भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाची सुरुवात झाली. त्यामुळे ते आयडिया ऑफ पॉवर तेव्हा म्हणतात. व तेव्हापासून 98 पर्यंत इयर्स ऑफ रिफ्लेक्शन. 98 मध्ये वाजपेयींचं सरकार आलं तोपर्यंत आपण विचार करायला लागलो होतो की आपलं काय चुकलं, आणि त्या विचारांती घटना बदलायला लागल्या होत्या. आपल्याला माहिती आहे वाजपेयींच्या काळातच आपण इस्रायलशी अधिकृतपणे संबंध जोडले होते. त्याच्या आधी इस्रायलला जनता दलाच्या काळात एकदा थोडासा प्रयोग झाला होता, जनता पार्टीच्या काळामध्ये, पण वाजपेयींच्या काळात तो अधिकृतपणे झाला. इथे लोकांच्या लक्षात आलं की भारत आता विचारसरणीला बांधलेला देश राहिला नाही. परराष्ट्र धोरण जेव्हा एका विचारसरणीला बांधलेली असतात आणि ती विचारसरणी परकीय आयात असते तेव्हा सगळा घोटाळाच असतो. तेव्हा आपण इस्रायलशी संबंध जोडायला सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या लक्षात आलं की केवळ रशियन शस्त्रास्त्र घेऊन, जी एकूणच दुय्यम दर्जाची होती अमेरिकेच्या पुढे, आपलं पुरणार नाही, म्हणून आपण युरोपकडे जायला लागलो, रशियाकडे जायला लागलो. बरं, शस्त्रास्त्र घेऊ वगैरे ठीक आहे, पैसे कुठून आणायचे? त्यामुळे आर्थिक उन्नती सुरू झाली होती. IT 2000 साली IT चा उदय झाला म्हणजे ते Y2K करण्यामध्ये भारतातल्या अनेक लोकांना काम मिळालं. काम मिळाल्यापेक्षा परकीय चलन मिळायला लागलं. आपली परकीय गंगाजळी हळूहळू वाढायला लागली आणि त्यामुळे आपण ते जे मी आता सांगितलं इयर ऑफ रिफ्लेक्शन आपलं सुरू झालं. 98 ते 2011 रियालिटी ऑफ पॉवर असं त्याला म्हटलं जातं. 98 ते 2011 तेव्हा आपली आपली आर्थिक उन्नती तर होतच होती. त्याच्यावरती एक फार सुंदर वाक्य मला वाटतं गुरुचरण दासनी सांगितलेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था रात्री फार जोमाने वाढते, कारण तेव्हा सरकार झोपलेलं असतं. सरकारी बाबू जागे झाले की पुन्हा त्या अर्थव्यवस्थेवरती आपला कब्जा मिळवायला येतात. काय जे घडलं ते असो, पण तरी अर्थव्यवस्था आता पुढे निघाली होती जोमानी. 2011 पर्यंत तो प्रकार झाला. परंतु UPA सरकार जे 2014 पर्यंत साधारण होतं, तिथपर्यंत परराष्ट्र धोरण बदललेलं नव्हतं. तेच जुनं धोरण, तीच सगळी नॉन अलाइड, तीच सगळी टोळकी आपल्या आजूबाजूला भिरभिरत असायची. पण इथे पैसे वाढत होते आपले. बोफोर्स तोफा आपण विकत घेतल्या होत्या. बोफोर्स तोफांवरती कितीही भ्रष्टाचार वगैरे ते बाजूला ठेवा, तोफा म्हणून त्या उत्तम होत्या. आणि कारगिल युद्धात त्या बोफोर्स तोफांनी आपल्याला युद्ध पण जिंकून दिलं होतं. लक्षात यायला लागलं होतं सरकार आणि म्हणजे राजकीय नेते आणि तुमचे बाबू लोक, ब्युरोक्रेसी, यांच्या लक्षात यायला लागलं होतं की आपल्याला उत्तमोत्तम शस्त्रास्त्र निर्माण करण्याला पर्याय नाही. आणि त्याच वेळेला चीननी एकदा आपल्यावरती काहीतरी आक्रमण करण्याचा 67 साली जेव्हा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनाही आपण चांगलाच धूळ चारली होती नथुलामध्ये. हळूहळू भारताचा आत्मविश्वास जागृत व्हायला लागला होता. पण या सगळ्याला जी खरी गती मिळाली ना, ती 2014 साली. आणि 2014 साली जे झालं त्याला एनलायटन सेल्फ इंटरेस्ट असं नाव आपण देऊ शकतो. तुमचे सेल्फ इंटरेस्ट म्हणजे तुमच्या देशाची जी आवश्यकता आहे, त्या आवश्यकता गोष्टी आहेतच, पण त्या करता करता आपण एनलायटन म्हणजे आपण अधिक डोळसपणे त्या सेल्फ इंटरेस्टकडे पाहिलं पाहिजे आणि आपण कुठल्याही विचारसरणीला बांधायची गरज नाही. कालच जयशंकरनी फार सुंदर स्टेटमेंट केले, काल का परवा. त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या कॅम्पमध्ये आहात, म्हणजे त्यांना विचारायचं होतं. आता खरं म्हणजे आता अमेरिका रशिया कॅम्प राहिलेलं नाही, पण अमेरिका रशिया चीन असे कॅम्प झालेले आहेत. तर जयशंकरनी अत्यंत चांगलं उत्तर दिलं. ते म्हणले आमचाच कॅम्प आहे. आणि हा जो परराष्ट्र धोरणातला मुख्य बदल आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण या बदलाने जगावरती आता एक प्रकारची ज्याला म्हणतो आपण वॉर्निंग दिलेली आहे की भारत हा पूर्वीचा तर भारत नाहीच आहे, मधल्या वेळातला सुद्धा भारत नाहीये. भारत ही नवी महासत्ता आहे. आता कॅम्प करायचा झाला तर आमचा कॅम्प आहे, काय ते बघून घेऊ आपण. आणि खरोखरच कितीतरी गोष्टी घडायला लागल्या आहेत. परराष्ट्र धोरणाचा एक अत्यंत महत्वाचा असतो की इतर देशांशी तुमचे संबंध चांगले करायचे. तिथे तुमच्या ज्याला आपण म्हणतो ना तुमचे वेल विशर्स, तुमच्याबद्दल चांगलं मत असणारी लोक तिथे तुम्हाला पेरायला लागतात. भारत अत्यंत सुदैवी आहे. मी असं परवा कुठेतरी वाचत होतो की 89 देशांमध्ये, 194 देशांपैकी 89 देशात भारतीय ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि त्यातल्या बऱ्याच देशांमध्ये ते उच्च पदांवरती पोहोचलेले आहेत, ज्याला इंडियन डायस्पोरा असं म्हणतात. म्हणजे भारतीय नागरिक जे परदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. अमेरिका, इंग्लंड तर आपल्याला माहितच आहे, पण आता इंग्लंडचा आता पंतप्रधानच भारतीय मूळचा आहे, ऋषी सुनाक. अमेरिकेमध्ये होऊ घातलेला उपराष्ट्रपती रामस्वामी भारतीय मूळ, निकी हॅली भारतीय मूळ. आता भारत म्हणजे नुसता वस्तू एक्सपोर्ट करतोय असं नाही, आता नेते सुद्धा एक्सपोर्ट करतोय की काय असं वाटायची वेळ आलेली आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. याचा फायदा कुठे होतो? ती माणसं सर्वंकषपणे भारताच्या बाजूने बोलतील का? तर नाही. ती त्यांच्या देशाची नागरिक आहेत. पण जिथे अमेरिका आणि भारत संबंध येईल तिथे या माणसांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जास्ती प्रॅक्टिकल असेल आणि त्यांच्यामधला आपल्यामधला जो भावबंध जुळलेला आहे, आणि तो जुळलेलाच आहे. जयशंकर त्या दृष्टीने फार सुदैवी आहेत, कारण ते स्वतः
फॉरेन सेक्रेटरी असल्यामुळे यातल्या बऱ्याच देशांमध्ये राजदूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सुरुवातच रशियात राजदूत म्हणून केली होती. तर त्यामुळे हे भावबंध जुळवून भारताला अनुकूल डिसिजन घेणारी लोक सगळीकडे निर्माण करण्याचं काम याच्यात झालेलं आहे. आणि हे फार चांगली गोष्ट झालेली आहे. म्हणून मी म्हणतो की भारत आता लॉन्चिंग पॅडवर आहे. महासत्ता वगैरे या गोष्टी सोडून द्या, पण तुमचा आता कुठल्याही देशाला तुमचं ऐकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तुमच्या फायद्याच्या गोष्टी त्यांनी केल्या नाही तर भारत त्यांना नाकारू शकेल आणि त्यांना म्हणजे त्याला मराठीत दाती तृण धरायला भाग पाडतात तसं करू शकेल. जेव्हा आपण व्हॅक्सिन दिले ना तेव्हा देशांच्या लक्षात आलं की यांच्याशी मैत्रीच बरी. यांनी नसते दिले व्हॅक्सिन तर आपण तडफडून मेलो असतो. त्यावेळेला तशीच परिस्थिती होती. अमेरिकेची पंचायत झाली होती त्यांच्या फायझरच्या व्हॅक्सिननी. आता त्यांच्यावर केसेस येत आहेत, लोक मरायला लागली होती. म्हणजे भारताचं व्हॅक्सिन हे अमेरिकेच्या व्हॅक्सिनपेक्षा जास्ती चांगलं होतं. आणि लक्षात घ्या, करोना पुन्हा येऊ घातलेला आहे. त्यामुळे हा रिपीट परफॉर्मन्स भारताला करण्याची भरपूर संधी आहे. तर त्या दृष्टीने पाहिलं तर परराष्ट्र धोरण डिपेंडंट कंट्री, आधी तर आपण पारतंत्र्यच होतो, मग डिपेंडंट होतो, मग विचारसरणीला बांधील होतो, मग काहीतरी डोक्यामध्ये खुलचट कल्पना होत्या, अहिंसा करा, अमुक करा, तमुक करा, त्याच्यामध्ये होतो. आता भारताची शस्त्रास्त्र निर्माण 15,000 कोटीची तर गेल्या वर्षीच केलेली आहे. आणि ते 15,000 कोटी आपण जे शस्त्र पाठवली त्याच्यापेक्षा 80% जास्त शस्त्र आपण स्वतः वापरतोय, स्वतः बनवून. राफेल सारखं विमान भारतात करण्याला फ्रान्स आता उत्सुक आहे. त्याचं एक दुसरं कारण आहे. एक दुसरी गोष्ट जी सध्याच्या सरकारच्या पथ्यावर पडली आहे ती म्हणजे भारत हा तरुणांचा देश झालेला आहे. आणि हे सगळे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, रशिया, चीन हे सगळे म्हाताऱ्यांचे देश होत चाललेले आहेत. तरुण हे आता भारतातच आहेत. आता म्हाताऱ्यांचे देश झाल्यानंतर कामगार महाग पडतात. त्यामुळे फ्रान्स सुद्धा म्हणलं की राफेल आपण भारतात बनवून भारतातच एक्सपोर्ट करू. पैसे सगळ्यांनाच मिळवायचे हो, पण भारतात राफेल जेव्हा म्हणायला लागतं तेव्हा गरज पडेल तेव्हा सुटे भाग आपण राफेलचे भारतातनं घेणार आहोत. इतकं झालेलं आहे आता की रशियन विमानांचे सुटे भाग आपण त्यांना देतोय. त्यांनी आपल्याला मिगचे जे सुटे भाग देऊन ठेवले होते त्यांच्या सुट्या भागाचे कारखाने युक्रेनमध्ये असल्यामुळे ते आता मिळत नाहीत, म्हणून आपण त्यांना त्यांचेच दिलेले सुटे भाग पुरवतोय. ही सगळी भारत बलिष्ठ होत चालल्याची निशाणी आहे. तसं आधुनिक विज्ञान हे सुद्धा परराष्ट्र धोरणात येतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला सध्या म्हणतो, AI कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये सुद्धा भारत लिडिंग आहे आता. कारण भारतात तरुण प्रोग्रॅमर आहेत कुठे? भारतातच सर्वात जास्ती आहेत. तर या सगळ्याचा फायदा घेऊन परराष्ट्र धोरणाची कंप्लीट पुनर्मांडणी सध्या चालू आहे. तुम्हाला आणखीन प्रश्न असतील, युनो बद्दल काही असतील तर ते पण विचारा. सर, याच दरम्यान अजून एक प्रश्न आहे की हे सगळं होतंय, आपण महासत्ता म्हणून संपूर्ण जग आता आपल्याकडे बघतं आहे. तरुणांचा हो, देश म्हणून आपण उदयाला येतो आहे. पुढची सगळी वर्ष आपणच राज्य करणार हे सुद्धा आता हळूहळू आपल्याला त्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत. पण असं असतानाच आपल्या शेजारच्या देशांमध्ये आपले हो, संबंध किंवा परराष्ट्र धोरण आपलं नेमकं कसं आहे असं बरोबर. तुम्हाला वाटतं? एक फार सुंदर वचन आहे की यू कॅन बी फ्रेंड्स विथ एनीबडी बट युअर नेबर्स. म्हणजे तुम्ही जगात सगळ्यांची मैत्री करू शकता पण तुमच्या शेजाऱ्याशी निखळ मैत्री करू शकत नाही, कारण तुमच्या दोघांचे हितसंबंध एकमेकांना जोडलेले असतात. चीन आणि अमेरिकेचं भांडण चाललंय असं आपण सगळीकडे म्हणतो, ट्रेड वॉर्स अमुक तमुक, परंतु चीन आणि अमेरिकेच्या सीमा एकमेकांना जोडलेल्या नाहीत. भारत आणि चीनच्या सीमा एकमेकांना जोडलेल्या आहेत. चीन हा आपला कायमी मित्र कधीच होऊ शकत नाही, कारण त्यालाही लडाख पाहिजे, आपलंच लडाख आहे, आपण कसं त्याला सोडू. त्याला अरुणाचल पाहिजे, चीनला सगळंच पाहिजे असतं, त्यांना रशियाचं व्लादिवोस्टोक बंदर सुद्धा पाहिजे असतं, ते सोडून द्या. पण त्यामुळे ते आपले मित्र होऊ शकत नाही. पाकिस्तान हा देश मुळात भारत द्वेष, हिंदू द्वेषावरच पोचला गेलेला असल्यामुळे तो आपला मित्र होऊ शकत नाही. त्यामुळे त्या दोन्ही बाजूला तरी आपण पाकिस्तान तोडल्यानंतर बांगलादेशमध्ये एक साधारण मैत्री तरी आपण करू शकलो, कारण पाकिस्तान हा भारताच्या द्वेषावर पोचलेला देश आहे. एक दुसरं आपल्याला माहितीच आहे की भारत आता ही 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे, ती आता 3ऱ्या क्रमांकाची होण्याची शक्यता झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, ज्यांचे क्रमांक 1 ते 4 पर्यंत आहेत त्यांना हे आवडत असेल? त्यांना अजिबात आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं ते प्रयत्न करतील की आपल्याला कसं मागे खेचायचं, आणि त्याच्याकरता त्यांच्याकडे प्यादा आहे पाकिस्तान. त्यामुळे अमेरिका पाकिस्तानचा जो वापर करून आपल्याला जो खच्ची करण्याचा प्रयत्न करतं ते चालूच राहणार आहे. आणि जोपर्यंत अमेरिकेला कळत नाही की भारत या सगळ्या प्रयत्नांना पुरून उरणारा देश आहे तोपर्यंत हा प्रकार चालू राहील. तर शेजारी देशांचे संबंध एक म्हणजे विथ ज्याला म्हणतात शक्तिशाली भूमिकेतनं ते व्हायला पाहिजे होतं. याच्या आधी एक असा दुर्दैवी समज होता की भारत आणि पाकिस्तानला इक्वल करून ठेवलं होतं.
हा अमेरिकेचाच आवटपणा आहे संबंध, की भारत आणि पाकिस्तान इक्वल. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रपती जेव्हा भेटीला यायचा तेव्हा 3 दिवस भारतात काढले तर 3 दिवस पाकिस्तानात काढायचा. किंबहुना तो एकच दिवसाकरता यायचा, कारण पाकिस्तानात 3 दिवस काढायला 3 जागाच नाहीये. इस्लामाबादला आलं की संपलं, जायचं काय, घरीच जायचं असायचं. परंतु ओबामांच्या वेळेला हा प्रकार बदलला. त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तान हा कुठेच नाहीये. त्यामुळे त्या इक्वालिटीतनं अमेरिका बाहेर आली. दुर्दैवाने भारताला त्या इक्वालिटीतनं बाहेर यायला अजून काही वर्ष गेली. आज तुम्ही बघाल, आज पाकिस्तान आपल्या डिस्कोर्समध्ये पण नसतो तो. हे पाकिस्तान पुरस्कृत जे आहेत आपल्या इथे प्रतिनिधी, ते ओरडत राहतात. भारताने सांगितलं तुमच्याशी बोलण्या एवढी तुमची लायकी नाही, तुम्ही तर दहशतवाद बंद करा, मग गरज. आणि आम्हाला गरजही नाही तुमच्याशी बोलण्याची. भिकेला लागलेला देश आहे. तुम्हाला भीक पाहिजे म्हणून तुम्ही आमच्याशी बोलायला आलाय, नाहीतर काही तुम्ही आलेला नाहीयेत. त्यामुळे आपण त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आणि हे उत्तर जर आपण 71 मध्येच देऊ शकलो असतो तर इतिहास बदलला असता. पण दुर्दैवाने आपल्याही लोकांच्या डोक्यात ते इक्वॅलिटी फार घुसलेली होती, की पाकिस्तान आणि भारत, पुन्हा ती माणसं एकच आहेत. अरे एकच आहेत, पण ते आता इतकी वर्ष भारत द्वेषावर पोचली गेलेली आहेत. तुम्ही त्यांना काही शिकवायची वेळच आलेली नाही. ती त्यांच्या मदरशात शिकून ते सगळं आलेलं आहे. आज सुद्धा पाकिस्तानी टीव्हीवरती तुम्ही जर मुलाखती पाहिल्या तर त्यांचा एक फार इंटरेस्टिंग गोष्ट असते. ते म्हणतात आम्ही भारतापेक्षा वीक अजिबात नाहीये. आमच्याकडे जज्बा आहे. जज्बा म्हणजे आमच्याकडे धर्माभिमान आहे. त्याच्या जोरावर आम्ही कधीही भारताचा पराभव करू. मग करत का नाही? नाही, आता वेळ आली नाही. असला खुलसट पाठ त्यांच्या लोकांना त्यांचीच लोक पढवतात. अशा लोकांची काय बोलणी करायची? त्यामुळे आपण बोलणी तर करतच नाही होत. जयशंकर यांनी फार सुंदर वाक्य सांगितलं होतं, की काश्मीरवर एकाच गोष्टीची बोलणी आहे, की तुम्ही आमचा जो भडकावलेला आहे तो परत कधी करताय. बाकी बोलायला ते उरलेलंच नाही काश्मीरवरती काही. तोच प्रकार म्यानमार बरोबर आहे. म्यानमारशी आपलं भांडण नाही, म्यानमारशी खरं आपली दोस्तीच असली पाहिजे. परंतु तो रोहिंगे प्रश्न जो आला आणि तिथे जे मिलिटरी झुंटा ज्याला म्हणतात, म्हणजे अ, लष्करी अ, तिथे जी राजसत्ता आहे, त्या राजसत्तेला चीनचा इतकं पाठबळ आहे की ती भारताशी मैत्री करूच शकत नाही. पण ऑन सान सूची ज्या त्यांच्या लोकशाहीवादी नेत्या आहेत, त्यांचं शिक्षणच दिल्लीत झालंय हो. त्या आपल्या खरोखरच्या मित्र देश आहेत. आता तरी परिस्थिती अशी आहे की त्यांना राज्य मिळत नाहीये. त्यांना निवडणुका जिंकून सुद्धा लष्कर सत्ता सोडायला तयार नाही. पुढे मागे तेही घडेल. श्रीलंका, श्रीलंकेत तुम्ही शेजारी राष्ट्राचं विचारलं म्हणून, श्रीलंकेशी आपली खरं चांगली मैत्री होती आणि मोठा भाऊ म्हणून आपल्याला म्हणायचे. पण चीनने तिथे हातपाय पसरवले आणि राजपक्षासारख्या माणसांना भरपूर पैसे चारून आपल्या बाजूने करून घेतलं. आणि त्याच्यात श्रीलंकेचं हांबणटोटा बंदर चीननी व्यापलं आणि श्रीलंका कर्जाच्या सापळ्यात गेला. आपण त्यांना कर्जाच्या सापळ्यातनं बाहेर काढलेलं आहे आजच्या घडीला. त्यामुळे श्रीलंकेशी पुन्हा संबंध चांगले झालेले आहेत. ही सगळी आपली एक प्रकारे हा एकसंघ व्हायला पाहिजे आणि तो आज न उद्या होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता अगदी तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून, मालदीव सारखं अक्षरशः ठिपक्या एवढं राष्ट्र आहे, तिथे आपला समर्थक जो राष्ट्रपती होता तो निवडणूक हरला आणि चीन समर्थक राष्ट्रपतींनी निवडणूक घेतली. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही बघा. भारताने तर त्यांची मदत थांबवूनच घेतली आहे. आणि परवा नरेंद्र मोदी जे लक्षद्वीपला जाऊन आले आणि ते जे समुद्रामध्ये बुडी मारून त्याचे व्हिडिओ प्रसूत झाले, तुम्हाला वाटेल की मोदींनी काहीतरी एक वेळ घालवायचा म्हणून केलं. मोदींची कुठलीही कृती केवळ वेळ घालवण्याकरता नसते. मॉलदीव्सला लोक डायव्हिंग करता जातात, तिथनं लोक आता लक्षद्वीप आणि मिनिकॉयला येतील. ते व्हायला मार्केटिंग म्हणून याचा आता वापर होईल. आणि मालदीव्स हा देश फक्त टुरिस्ट इन्कमवर जगतो. मी मालदीव्सला गेलेलो आहे. तिथे काही म्हणजे काहीही पिकत नाही, कारण मातीच नाहीये. मॉलदीव्सचा मनुष्य नागरिक हा वर्षाला 400 किलो मासळी खातो, कारण तेवढीच तिथे मिळते. आणि त्यामुळे त्यांना कायम पोटाचे विकार धरतात. ही पण मेडिकली गोष्ट आहे. तर ते कोणाच्या तरी भिकेवर जगणार आहेत. पूर्वी भारताच्या भिकेवर जगायचे, आता चीनच्या भिकेवर जगतील. पण आपण त्यांचं टुरिझम जर काढून घेतलं तर त्यांच्याकडे काहीच राहायचं नाही. तर या रीतीने आपल्याला जे शत्रू असतील त्या शत्रूंना नामोहरम करायचं. आज्ञापत्रांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल फार सुंदर वाक्य रामचंद्रपंत कामत यांनी लिहिलेलं आहे, की जो जो शत्रू दिसावा त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आकळून त्याचा नाश करावा. ही रीती महाराजांनी जी वापरली, की अफजल खानाला दगा करून मारायचा, शाहिस्ते खानाला त्याच्या घरात घुसून मारायचं, म्हणजे आपलं बालाकोट वगैरे आपण बघतोच आहे. आणि जेव्हा एखादा समोरासमोर लढायला येईल तेव्हा त्यांना वणी दिंडोरीच्या लढाईमध्ये महाराजांनी समोरासमोर लढाई करून मुघल सेनापतीचा पराभव केला. या तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी वापरून शत्रूला समाप्त करायचं, आपल्या देशाची संपत्ती वाढवायची, समृद्धी वाढवायची, स्थैर्य आपल्या देशातल्या नागरिकांना द्यायचं. आणि भारत हा नुसता महासत्ता नाही, महासत्ता झाल्यानंतर काय, त्याचं उत्तर आहे वसुधैव कुटुंबकम.
आणि त्याचा एक अतिशय सुंदर दाखला G20 मध्ये आपण पाहिला की ज्या आफ्रिकन युनियनच्या 54 राष्ट्रांना G20 मध्ये नरेंद्र मोदींनी एका लेखणीच्या फटकाऱ्याने ओढून आणलं. त्याच्यावरनं लक्षात येत आहे की UNO ही जी संस्था आहे ती आता न्यूयॉर्कमध्ये एक रिकामी संस्था बसून राहणार आहे, त्यांचं कोणीच ऐकत नाही सध्या. आताची संस्था आहे ती G20 आणि हा जो वाढलेला विस्तारित G20चा समूह परिवार आहे त्याच्यात होईल. आणि त्याच्यात सध्याचा लीडर कोण आहे? तर भारत. आणि हे परराष्ट्र नीतीचं सर्वंकष यश आहे असं मला म्हणायला हरकत नाही. सर, याच सकारात्मक मुद्द्यावरतीच मला असं वाटतं आपण कार्यक्रमाचा शेवट केला तर बरोबर. जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतं. पण बरोबर. परराष्ट्र धोरण असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला इतक्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये सभा असतो किंवा त्याचा बरोबर. विचार केला जातो, हे सुद्धा आपल्या सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही जी एक आजच्या काळाची गरज आहे, ही गरज हो. मला असं वाटतं या कार्यक्रमाने नक्कीच पूर्ण केलेली आहे. आणि बरोबर. म्हणूनच जी काही माहिती आज कार्यक्रमातून तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने एक खूप आभार छोटीशी सर. गोष्ट सांगायची आहे की आपला कार्यक्रम जे तरुण लोक पाहतील त्यांच्याकरता हा संदेश आहे की तुम्ही योग्य वेळेला योग्य ठिकाणी जन्म घेतलेला आहे. या सगळ्याचे फायदे तुम्हालाच मिळायचे आहेत. कारण मी मगाशी म्हटलं तसं भारत हा तरुणांचा देश आहे. तुम्ही ताबडतोब सक्षम व्हा. ज्या ज्या गोष्टी शिकायच्या आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, उत्तम इंजिनिअरिंग आहे, उत्तम मेकॅनिकल आहे, उत्तम कायदे कानून आहेत. आपल्याला माहिती आहे आपले दलबीर सिंग सध्या इंटरनॅशनल कोर्टवरती चीफ जस्टिस झालेले आहेत. तेव्हा या सगळीकडे भारतीय जे पुढे जात आहेत त्याचा फायदा सर्वात जास्ती तुम्हा तरुणांना घ्यायचा आहे. अगदी कुचराई करू नका. आरक्षण वगैरे या जंजाळात तुम्ही अडकूच नका. तुम्ही आता वरच्या दर्जाला पोचलेले आहात. भारतीय लोकांना आपोआप सिलेक्शन जगामध्ये मिळणार आहे, कारण भारत हा सशक्त देश झालेला आहे. याचा फायदा करा, जास्तीत जास्त फायदा करून घ्या, नवनवीन गोष्टी शिका आणि भारताची कमान सगळ्या जगावरती उज्ज्वल करून दाखवा, असं मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद सर, ही जी माहिती आज तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीबद्दल. आणि जसं मी म्हटलं की तरुणांना सुद्धा हा संदेश पोहोचण्याची गरज होती आणि आपल्या कार्यक्रमाचा बराचसा प्रेक्षक हा तरुण वर्ग सुद्धा आहे, त्यामुळे हा बरोबर. शेवटचा संदेशही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. जरूर. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.